मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या प्रतीक्षेत आहे। त्या देवेंद्र फडणवीसच्या हस्ते बारामतीमध्ये शारदा प्रांगणामध्ये हजारो लोकांच्या समोर 9 दिवसाचं उपोषण करणारा हा लक्ष्मण हाके कार्यकर्ता आहे। आज ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या चळवळीच्या प्रश्नासंदर्भात अहोरात्र रात्रंदिवस रस्त्यावरची लढाई लढतोय। त्या देवेंद्र फडणवीसांनी काय आश्वासन दिलं की आमची सत्ता येऊ द्या, आम्हाला सत्तेमध्ये बसवा, केंद्रात आपली सत्ता आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यात जर आमची सत्ता आली तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ। आणि हे आश्वासन ऐकून त्यांच्या हस्ते आम्ही सरबत पिलं आणि उपोषण सोडलं। माननीय देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही अनेक आंदोलनामध्ये अनेक धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये तुम्ही कायम सांगितलं की आम्ही धनगर समाजामुळे सत्तेवरती आलो। त्या धनगर समाजाच्या प्रश्नावरती तुम्ही केलं काय? तुम्ही टीस नावाची संस्था स्थापन केली, टीस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, आणि 5 वर्षे टाइमपास केला। फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की आम्हाला हे सरंजामदारवादी किंवा ही जे भांडवलवाले लोक आहेत, पवार, पाटील, देशमुख, या लोकांनी ओबीसीवर अन्याय केला म्हणून आम्ही भाजपला स्वीकारलेला आहे।